नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी ज्ञानेश्वर खंडू चिखले, टूल अँड डाय मेकर निर्देशक श्री साईबाबा येथे शिर्डी. आज आपण आजच्या ह्या लेक्चरच्या माध्यमातून ग्रेड ऑफ सरफेस फिनिश या लेसनच्या अनुषंगाने माहिती पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रो, या अगोदरच्या लेसनमध्ये आपण सरफेस फिनिश संदर्भात माहिती पाहिली. त्या सरफेस फिनिशमध्ये प्रत्येक जॉब तयार करताना मशीनिंग ही क्रिया सरफेसच्या फिनिशवर वेगळा प्रभाव टाकत असते, कारण मशीनिंग क्रिया केल्यानंतर जॉबच्या सरफेसवर मिळालेली फिनिशिंग ही स्मूथ किंवा रफ अशा स्वरूपाची असते. शेवटी जॉबवरील स्मूथनेस आणि रफनेस यामधील संबंधास फिनिश असे म्हणतात. तर आजच्या ह्या लेसनमध्ये ग्रेड ऑफ सरफेस फिनिश या अनुषंगाने आता आपण इंट्रोडक्शन प्रस्तावना या लेसनच्या अनुषंगाने पाहणार आहोत. तर भारतीय स्टँडर्ड आर्य सूत्राच्या मापानुसार सरफेस फिनिशला 12 स्टँडर्ड ग्रेडमध्ये, अशा या 12 स्टँडर्ड ग्रेड, त्यामध्ये N1, N2, N3, N4, N5, N6, N7, N8, N9, N10, N11 आणि 12 अशा या 12 स्टँडर्ड ग्रेडमध्ये विभागतात, की ज्याला या आकृतीत चित्रात कोष्टकामध्ये दाखवल्याप्रमाणे त्या 12 ग्रेड त्याच्या आरए व्हॅल्यू आणि रफनेस ग्रेड सिम्बॉल या ठिकाणी आपल्याला या चित्रात पाहायला मिळतील. तर सरफेस रफनेस ग्रेड त्या सरफेसची एकूण 12 ग्रेडमध्ये विभागणी केली जाते व त्या 12 ग्रेड दाखवताना त्यांच्या अगोदर N हे अद्याक्षर, कॅपिटल N हे लेटर दाखवले जाते. ग्रेड्स N1 ते N12 पर्यंत असतात. त्यांच्या किमती मायक्रॉन मध्ये असतात. तर या ठिकाणी N1 हे खालच्या बाजूला, वरच्या बाजूला N12 पर्यंत ह्या ग्रेड आहेत आणि त्याच्या ह्या किमती 0.025, N1 ची, N12 ची 50 मायक्रॉन मध्ये या किमती असतात. ड्रॉइंग मध्ये सरफेस रफनेस चिन्हाच्या वर त्यांची ग्रेड किंवा किमती लिहिण्याची पद्धत आहे. सरफेस रफनेसच्या ग्रेड मध्ये 12 ही म्हणजे N12 ही सर्वात रफ ग्रेड आहे. N12 ही सर्वात रफ ग्रेड आहे. तर सर्वात खाली म्हणजे N1 ही सर्वात फिनिश ग्रेड म्हणून या 12 ग्रेड मध्ये ओळखली जाते. तर आपण थोडक्यात या 12 ग्रेडचे अरे व्हॅल्यू आणि त्याचे सिम्बॉल पाहणार आहोत. प्रथम पहा खाली N1, N2, N3 याकरता हा सिम्बॉल आहे, अशी लाईन आणि खालच्या बाजूला ट्रायंगल असलेले 4 ट्रायंगल दाखवलेले. N1, N2, N3 या फिनिश ग्रेड आहेत. त्यामध्ये N1 ची अरे व्हॅल्यू 0.025, N2 ची 0.05, N3 ची 0.1 किंमत आहे. त्यानंतर 4, 5, 6 या N 4, 5, 6 करता एक लाईन आणि खालच्या बाजूला 3 ट्रायंगल अशा प्रकारचा सिम्बॉल. N4 करता अरे व्हॅल्यू आहे 0.2, N5 करता 0.4, N6 करता 0.8. त्यानंतर पुढच्या 3 ग्रेड N7, 8 आणि N9 याकरता आडवी लाईन खालच्या बाजूला 2 ट्रायंगल. N7 ची मायक्रॉन मध्ये व्हॅल्यू आहे 1.6 मायक्रॉन, N8 ची 3.2 मायक्रॉन आणि N9 ची 6.3 मायक्रॉन. त्याचे सिम्बॉल आहे 2 ट्रायंगल उलट्या बाजूला दाखवलेले आहे. त्यानंतर पुढच्या 2 ग्रेड N10 आणि 11 करता एक ट्रायंगल दाखवलेले आहे, पहा उलटा ट्रायंगल, आणि 10 ची व्हॅल्यू आहे मायक्रॉन मध्ये 12.5 मायक्रॉन आणि 11 ची 25 मायक्रॉन. 12 करता असा एक सिम्बॉल दाखवलेला आहे, पहा उलटा एस सारखा, आणि 12 ची व्हॅल्यू आहे 50 मायक्रॉन म्हणून 50 मायक्रॉन आणि N1 ची 0.025 मायक्रॉन म्हणून N1 ही सर्वात फिनिश ग्रेड आणि N12 ही सर्वात रफ ग्रेड म्हणून ओळखली जाते. तर आपल्याला ह्या ग्रेड भविष्यात माहिती असाव्यात. तर या अनुषंगाने ही माहिती आपण अभ्यासली ग्रेडच्या अनुषंगाने. त्यानंतर त्या पुढच्या चार्टच्या अनुषंगाने आपण माहिती काही समजून घेणार आहे. या ठिकाणी आकृतीमध्ये एक असा उलट्या बरोबर चिन्हासारखं असं एक चिन्ह
असलेला सिम्बॉल दाखवलेला आहे, वरच्या बाजूला अशी आडवी रेष दाखवलेली आहे. त्याचा अर्थ समजून घेणार आहोत. त्याचं हे चिन्ह आणि त्याचा अर्थ काय? तर मूळ चिन्ह, या चिन्हाचा अर्थ टिप्पणीच्या द्वारे जेव्हा स्पष्ट केला जातो तेव्हाच फक्त हे चिन्ह वापरलं जातं. एखादी टिप्पणीच्या द्वारे आपल्याला स्पष्ट करायचे त्यावेळी त्याचा वापर केला जातो. त्यानंतर जे दुसरं चिन्ह आहे पहा या ठिकाणी, असं ट्रायंगल वरच्या बाजूला तिरकी रेष आणि इकडं आडवी रेष. तर याचा अर्थ ही खूण या ड्रॉइंगवर जेथे दाखवली जाते तेथील पृष्ठभाग यांत्रिक क्रियेचा उपयोग करून, वापर करून मशीनिंग करायचं आहे, तयार करायचं आहे, असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर या ठिकाणी असं व्ही बरोबर चिन्ह आणि परत आडवी रेष, त्याच्यामध्ये सर्कल दाखवलेले या ठिकाणी पहा, हे सर्कल दाखवलेले आहे असं. तर याचा अर्थ पृष्ठभागावर मटेरियल काढण्यासाठी प्रतिबंध केलेला आहे. पृष्ठभागावरील मटेरियल काढण्याकरता प्रतिबंध केलेला आहे, तेव्हा पृष्ठभागावरील धातू काढण्याची गरज नाही, असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर पुढचा सिम्बॉल या ठिकाणी असा, आणि त्याच्या या आडव्या रेषेच्या वरती जर मिल लिहिलं असेल, अशा प्रकारे हे मिल लिहिलं असेल, तर त्याचा अर्थ हे चिन्ह पृष्ठभागाला जेव्हा मिलिंग करावायचे आहे तेव्हा वापरतात. म्हणजे त्या जॉबच्या पृष्ठभागाला जेव्हा मिलिंग करावायचे आहे तेव्हा वापरतात, असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर दुसरा जो सिम्बॉल आहे या ठिकाणी पहा, टर्न या ठिकाणी ट्रायंगल वरच्या बाजूला आणि त्याच्यावरती टर्न असं लिहिलं असेल आणि या ट्रायंगलच्या वरती 8 अंक लिहिलं असेल, तर त्याचा अर्थ होतो हे चिन्ह पृष्ठभागाला जेव्हा टर्न म्हणजे टर्निंग करायचे आहे तेव्हा वापरतात. पृष्ठभागाचा पोत आणि हे टर्निंग करून त्या पृष्ठभागाचा पोत हा 8 मायक्रॉन पर्यंत असला पाहिजे. हा जो या सिम्बॉल मध्ये 8 मायक्रॉन आहे यांनी तर तो 8 म्हणजे 8 मायक्रॉन पर्यंत हा असला पाहिजे त्याचा अर्थ होतो. त्यानंतर तिसरा सिम्बॉल आपण पाहणार आहोत या ठिकाणी असा, आणि त्याच्या वरती लिहिलं असेल क्रोम प्लेटिंग, त्याच्या या ट्रायंगलच्या वरच्या बाजूला लिहिलं असेल क्रोम प्लेटिंग, याचा अर्थ होतो हे चिन्ह पृष्ठभागावर कोटिंग कोणत्या धातूचे, तर या ठिकाणी उदाहरणार्थ क्रोम प्लेटिंग करायचे आहे असा होतो, यासाठी हे चिन्ह वापरलेलं आहे. त्यानंतर पुढचं चिन्ह या ठिकाणी पहा, ट्रायंगल असं कर्ण चिन्हासारखं 25 लिहिलेलं आहे. तर याचा अर्थ होतो, याचा अर्थ नमुना लांबी 25 mm आहे, त्या जॉबची नमुना लांबी 25 mm आहे, असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर पुढचं चिन्ह या ठिकाणी ट्रायंगल वरच्या बाजूला आणि आडवी रेष त्याच्या अगोदर 2 लिहिलेले आहे, याचा अर्थ मशीनिंग अलाउन्स प्लस मायनस 2 mm दिलेले आहे. त्या जॉब करता मशीनिंग अलाउन्स प्लस मायनस टॉलरन्स मध्ये 2 mm आहे, याचा अर्थ होतो. त्यानंतर या चिन्हामध्ये उलटा टी दाखवलेला आहे पहा. तर या चिन्हाचा अर्थ असा की दिशा पातळीशी काटकोनात आहे. दिशा देखाव्याच्या पातळीशी, दिशा आहे ही देखाव्याच्या पातळीशी काटकोनात आहे, असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर पुढच्या आकृतीमध्ये हे व्ही दाखवलेले 2 पहा, एक लांब रेष आहे, त्याच्या एका व्ही मध्ये खालच्या बाजूला N7 वरच्या बाजूला N9 लिहिलेले, आणि दुसऱ्या ट्रायंगल मध्ये खालच्या बाजूला 1.6 आणि 6.3 असा अर्थ लिहिलेला आहे. त्याचा अर्थ असा की पृष्ठभागावर रफनेस गुणांक जास्तीत जास्त 1.6 मायक्रॉन व कमीत कमी 6.3 असा आहे. तर असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर हे दुसरं चिन्ह आहे, त्याचा अर्थ आपण पाहणार आहोत. तर या ठिकाणी उजव्या बाजूला पण एक दुसरं चिन्ह दिलेलं आहे, त्याचा अर्थ हे चिन्ह व्यवस्थितरित्या या ठिकाणी दिसते. ट्रायंगल आहे, वरच्या बाजूला रेष आणि 2 समांतर रेषा आहेत. तर या चिन्हाचा वापर करण्यात आलेल्या देखाव्याच्या प्रक्षेपण पातळीशी समांतर असला पाहिजे. या ठिकाणी आकृतीची पहा, समांतर असला पाहिजे. या चिन्हाचा वापर करण्यात आलेल्या देखाव्याच्या प्रक्षेपण पातळीशी समांतर असला पाहिजे. त्यानंतर दुसरं सिम्बॉल आहे त्या ठिकाणी असा N7 दाखवलेले पहा, N7 इथून वर ट्रायंगल असतो, त्या ट्रायंगल वरती N7 जर लिहिलं असेल तर असे चिन्ह ड्रॉइंगवर ज्या ठिकाणी असेल त्या पृष्ठभागावर सरफेस फिनिश N7
म्हणजेच 1.6 मायक्रॉन असे समजावे. N7 लिहिले असेल तर त्याचं सरफेस N7 म्हणजेच 1.6 मायक्रॉन आहे असं समजावं. अगोदरच्या ज्या 12 ग्रेड आहेत, तर त्या 12 ग्रेडपैकी N7 ची अरे व्हॅल्यू किंमत 1.6 मायक्रॉन आहे असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर पुढचं चिन्ह आहे पहा या ठिकाणी. तर ट्रायंगल आणि त्याच्यात उलटा टी दाखवलेला आहे पहा. उलटा टी. तर या चिन्हाचा वापर करण्यात आलेल्या देखाव्याच्या प्रक्षेपण पातळीशी काटकोनात असतो. देखाव्याच्या प्रक्षेपण पातळीशी काटकोनात असतो असं त्याचा अर्थ होतो. त्यानंतर हे दुसरं चिन्ह दाखवलेलं आहे या ठिकाणी पहा. ट्रायंगल त्याच्या खाली गुणिले एक सारखं चिन्ह दिलेले आहे. तर या चिन्हाचा अर्थ देखाव्याचे प्रक्षेपण पातळीशी तिरप्या दोन्ही दिशांमध्ये दोन्ही बोथ डायरेक्शन म्हणतो दोन्ही दिशेमध्ये असते असं त्याचा अर्थ होतो. त्यानंतर पुढचं सिम्बॉल दाखवलेले या ठिकाणी ट्रायंगल वरच्या बाजूला रेषा एम लिहिलेले पहा. एम. तर देखाव्याचे प्रक्षेपण कुठल्याही डायरेक्शनला दिशेला असते. कुठल्याही डायरेक्शनला दिशेला म्हणजे मल्टी डायरेक्शनला. एम म्हणजे मल्टी डायरेक्शनला असते असा त्याचा अर्थ होतो. अशा प्रकारे हे काही चिन्ह त्याचे अर्थ पाहिले. त्यानंतर असं एक सिम्बॉल दाखवलेले आहे. या सिम्बॉलच्या माध्यमातून आपण माहिती पाहणार आहोत, अभ्यासणार आहोत. तर त्यामध्ये असा ट्रायंगल आणि एका ट्रायंगलची ही रेष वरती आणि अशी आडवी गेलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काही भाग समजून घेणार आपण त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये वरच्या बाजूला पहा या ठिकाणी ए दिलेलं आहे. एच्या पुढे रफनेस व्हॅल्यू RA दिलेली आहे. ए नंतर या ठिकाणी वरच्या बाजूला बी दिलेले आहे. बी म्हणजे प्रोडक्शन मेथड. खालच्या बाजूला सी सॅम्पलिंग लेंथ मगाशी चित्रात पाहिलं आपण 25 mm 2 mm. त्यानंतर सी नंतर इथं डी दिले डायरेक्शन ऑफ ले. त्यानंतर डी नंतर ई दिलेली इथं मशीनिंग अलाउन्स. या चिन्हामध्ये आपण हे पाहिलं. हे तेच माहिती आपण त्या चिन्हाच्या सहाय्याने समजून घेतोय. त्यानंतर ई म्हणजे मशीनिंग अलाउन्स, एफ म्हणजे अदर रफनेस व्हॅल्यू. आता या ठिकाणी या चिन्हाच्या ट्रायंगल आहे वरच्या बाजूला रेष आणि आडवं अशा चिन्हामध्ये ए या ठिकाणी ए लिहिलेलं असतं. ए म्हणजे काय? रफनेस व्हॅल्यू मायक्रॉन मध्ये. रफनेस व्हॅल्यू RA म्हणजे मायक्रॉन मध्ये. ते N1 ते N12 या ज्या ग्रेड आहेत तर त्या व्हॅल्यू मायक्रॉन मध्ये असतात. एच्या ठिकाणी ती व्हॅल्यू लिहिली जाते. त्यानंतर बी या ठिकाणी वरच्या बाजूला पहा आडवी रेष त्याच्यावरती बी लिहिले प्रोडक्शन मेथड. आता आपण मगाशी लिहिलं टर्न आहे, मिल आहे किंवा क्रोम प्लेटिंग आहे. कुठल्या पद्धतीने प्रोडक्शन करून जॉब बनवायचा आहे ते या ठिकाणी बीच्या ठिकाणी दाखवलेलं असतं. त्यानंतर या ठिकाणी शी आहे पहा आडव्या रेषेच्या खालच्या बाजूला शी लिहिलेले. सॅम्पलिंग लेंथ. आता मगाशी या ठिकाणी आपण पाहिलं सॅम्पलिंग लेंथ दाखवली ती 25 दाखवलेली या ठिकाणी पहा उदाहरणार्थ. आणि आता या ठिकाणी आपण शी संदर्भात माहिती पाहतोय त्या ठिकाणी सॅम्पलिंग लेंथ जी नमुना लांबी आपण म्हणू त्याला. त्यानंतर खालच्या बाजूला इथं पहा डी लिहिलेले डी. डीचा अर्थ डायरेक्शन ऑफ ले. डायरेक्शन ऑफ ले साठी डी वापरलं जातं. त्यानंतर या ठिकाणी ई दिलेल्या ट्रायंगलच्या डाव्या बाजूला मशीनिंग अलाउन्स. मशीनिंग अलाउन्स किती आहे काय आहे तो अलाउन्स या ठिकाणी आपण पाहिलं 2 mm समजा अलाउन्स मगाशी याचा अर्थ होतो. आणि त्यानंतर एफ या ठिकाणी दिलेले शीच्या खाली एफ अदर रफनेस व्हॅल्यू. तर इतर रफनेस व्हॅल्यू या ब्रॅकेटमध्ये दिल्या जातात या ठिकाणी कंसामध्ये दिल्या जातात. ड्रॉइंग मध्ये दर्शवलेल्या असतील. अशा प्रकारे हे सरफेस रफनेस सिम्बॉल त्यामध्ये ABCDEF संदर्भातली माहिती त्याचा अर्थ आपण समजून घेतला. तर विद्यार्थी मित्र आजच्या या लेसनच्या माध्यमातून आपण माहिती पाहत असताना ग्रेड ऑफ सरफेस फिनिश या लेसनच्या अनुषंगाने माहिती पाहत असताना आपण भारतीय स्टँडर्ड RA सूत्राच्या मापानुसार सरफेस फिनिशला 12 वेगवेगळ्या ग्रेडमध्ये विभागलेले आहे. ते 12 ग्रेड या N1 ते N12 या पद्धतीने दर्शवल्या जातात. त्यामध्ये N1 ची व्हॅल्यू
रे व्हॅल्यू 0.025 आणि एन 12ची व्हॅल्यू 50 मायक्रॉन. त्यामध्ये N1 ते N3 च्यासाठी सिम्बॉल, N4 ते N6 करता अशा प्रकारचा सिम्बॉल, 7, 8, 9 N साठी अशा प्रकारचे 2 ट्रायंगल दाखवलेले, 10 आणि 11 साठी एक ट्रायंगल आहे, 12 साठी अशा प्रकारचे सिम्बॉल आहे. आणि या व्हॅल्यू त्याच्या आपण पाहिल्या, अभ्यासल्या. त्यानंतर काही सिम्बॉल, त्याचा अर्थ, मिनिंग या अनुषंगाने माहिती पाहिली. वेगवेगळे सिम्बॉल, त्याचा अर्थ काय आहे या संदर्भातली माहिती पाहिली. शेवटच्या या चिन्हावरून आपल्याला काही गोष्टी समजल्या. त्यामध्ये ए म्हणजे रफनेस व्हॅल्यू मायक्रॉनमध्ये, बी म्हणजे प्रोडक्शन मेथड, सी म्हणजे सॅम्पलिंग लेन, डी म्हणजे डायरेक्शन ऑफ ले, ई म्हणजे मशीनिंग अलाउन्स, एफ म्हणजे अदर रफनेस व्हॅल्यू. अशा प्रकारे या लेसनच्या अनुषंगाने आपण ही माहिती अभ्यासली. तर हा सरफेस ग्रेड ऑफ सरफेस फिनिश संदर्भातला लेसन, त्या संदर्भातला व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.